आजच्या आपल्या एक्झिबिशनमध्ये पहिल्या स्टॉलला इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे। वायोलेटा इंडियाज ब्युटी डेस्टिनेशन या कंपनीला मिस्टर मोहन केळुस्कर सरांकडून 5 कोटींची डील मिळालेली आहे। आता हे इन्व्हेस्टर्स माझ्याच स्टॉलवर येतील। जुनी ब्रोशर आलेले नाहीयेत, काय करू मी आता? अयो, मला माहिती नाही पुढे आयुष्यात तुम्ही दोघे भेटाल नाही भेटाल, मला नाही माहिती आणि मला खरं तर त्याच्यावर आता फार बोलायचं पण नाहीये। पण मी एकच सांगेन, तो नाहीये वाईट। हे बघ मयू, कोणाही बद्दल काही मत बनवण्याच्या आधी त्या व्यक्तीला ओळखायला शिक, त्या व्यक्तीबद्दल आधी जाणून घे आणि मग तुझं मत बनव। आणि जेव्हा हे तुला कळेल तेव्हा तू मोठी झालीस असं आम्हीच समजू। काय झालं, असं का बघतीयस? मला असं वाटलं की माझी आईच बोलते माझ्याशी। हो बाबा, तुझी आई म्हणजे सगळ्यात मोठी इन्फ्लुएन्सर आहे। कोणावरही आपली अशी छाप सोडून जाते ग, आणि तेही चांगली। नको जास्त विचार करूस। नमस्कार सर। नमस्कार। माझ्या प्रोडक्टचं नाव अश्विनी ब्युटी प्रोडक्ट्स आहे आणि या प्रोडक्टच्या अंडर आम्ही फेस पॅक आणि हेअर पॅक मोठ्या प्रमाणात बनवण्याचा विचार करतोय। म्हणजे ह्याच्या अगोदर आम्ही 10,000 पॅकची कन्साइनमेंट पण दिलेली आहे। या फेस पॅकमुळे स्किन डिटॅन होते आणि सॉफ्ट देखील होते। डेमो देता येईल का? हो। दहा मिनिटं लावून ठेवायला लागेल। हो, आणि माझ्या ह्याच्यामध्ये ना सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स यूज केले आहेत मी, म्हणजे काही केमिकल नाही आहे, त्याच्यामुळे काही त्रास होणार नाही। झाली आहे 10 मिनिट। सर हा बघा, हा स्किन टोन मधला फरक आहे। प्लीज बघू दे मला। हो। सर, आणि ह्या प्रोडक्टचं ना माझ्याकडे सर्टिफिकेशन सुद्धा आहे। मी आता तुम्हाला त्या सर्टिफिकेशन बद्दलच विचारणार होतो। काय असतं, काही प्रॉडक्ट खूप चांगले असतात पण ते क्लिनिकली टेस्टेड नसतात, त्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला इश्यू येतो। बरं, तुम्ही आता तुमचे बाकीच्या प्रॉडक्ट्स बद्दल काही माहिती सांगा। बाकीचे प्रोडक्ट्स अश्विनी मॅडम, हां, तुमच्या बाकीच्या प्रोडक्ट बद्दल माहिती द्या ना। माझ्याकडे आता हे एकच प्रोडक्ट आहे, म्हणजे हे सगळे सेमच प्रोडक्ट आहे। ज्याचा मी आता डेमो दिला ना तेच आहेत। श्री राम जय राम जय जय राम, 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 मला काही कळत श्री राम जय एक्झिबिशनला कसा असेल रिस्पॉन्स? बरा असेल का? इन्व्हेस्टर्स आले असतील का? त्यांना ब्रोशर आवडला असेल का? प्रोडक्ट आवडला असेल का?
केवढे प्रश्न पडलेत मला. मी जायला पाहिजे होतं यार. मला मी फोनच करते तिला. उगाच तिला फोन करून डिस्टर्ब करू नको. जय जय हो. राम बाबा मला ना क्युरियोसिटी निर्माण झाली खूप की कसं चालू असेल तिकडे, व्यवस्थित चालू असेल ना. ऑल्सो मला टेन्शन पण आलंय जरा. अरे मला एक कळत नाही काम अश्विनीचं टेन्शन तू काय घेतीयस? सीओ बाबा तुम्हाला नाही कळणार. हे टेन्शनच काम आहे. किती गोष्टी असतात याच्यामध्ये इन्व्हॉल्व. सगळं नीट होईल का या गोष्टींचा विचार येणारच ना मनामध्ये. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आई श्रीराम जय राम जय जय राम. आई काय चाललंय तुझं? एवढं मोठमोठ्याने का जप करतेस? आणि करायचंच असेल तर आज जाऊन कर ना. मग मी का जाऊन बसू? अगं मी इथे जप केल्याने तुझ्या कानावर 4 चांगले मंत्रोच्चाराचे शब्द ऐकू जातात. कधी स्वतः देवासमोर हात जोडलेस, स्तोत्र म्हटलेस? नसेल म्हंटल मी, पण याचा अर्थ असा नाही ना की तू इथे बसून मोठमोठ्याने ते जप करत बसावे. का जबरदस्ती आहे? मी ते ऐकायलाच पाहिजे का? शिल्पी कोणाशी बोलतेस? आईशी बोलतेस. जरा ताळतंत्र ठेव. आई काय झालंय तुला? कशाचा संबंध? कशाची जोडतीयस? काय झालंय? अगं सगळा संबंध शेवटी त्या परमेश्वरापाशी येऊनच संपतो. पण दाखवायचं कसं? आमचा याच्यावर विश्वास नाही. पण मग नंतर भोग भोगावे लागले तर मग बसावं लागतं रडत. असं काही होणार नाही. कशाच्या जोरावर बोलतेस का एवढं? हा कशाच्या जोरावर? एवढा चांगला सोन्यासारखा संसार गमावलास. जरा देवाधर्माचं केलं असतं, श्रद्धा ठेवली असतेस ना तर त्याने जरा बुद्धी दिली असती, सद्बुद्धी तुला. पण नाही. हा संसार मोडलास तो मोडलास. वर प्रेग्नंट राहिलीस त्याचं काय? आई प्लीज आता जरा अति होतंय. माझ्या प्रेग्नन्सीवर घसरू नकोस. मी बरोबर तेच बोलतेय. अगं माझं तोंड बंद करशील पण लोकांसमोर सत्य येईल तेव्हा काय करशील? अगं पण तू आई आहेस ना माझी. माझ्या पाठीशी भक्कम उभी राहा ना. तूच का उलट बडबड करतेस अशी? तुला का कळत नाहीये सगळं? अगं एकट्याने मूल वाढवणं इतकं सोपं नाहीये. बस आता याच्यावरती इनफ बोलणं झालंय ना आपलं. आई तेच बोलणार तू. तुझ्याशी काही बोलायला गेले ना तर एक तर तू भांडणार नाहीतर रडणार. हा स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घेतलाय. आता कोणाला सांगणार? बाबा तुम्ही तरी काहीतरी बोला ना. तुम्ही मला मध्ये पाडू नका. तशी तू आपल्या आईला उत्तर द्यायला समर्थ आहे. अच्छा नशीब वहिनीने मला तिच्या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व तरी करून घेतलं. निदान काही का असे ना बिझी तरी राहीन त्याच्यात. नाहीतर तुमची ही बडबड ऐकून माझं काय झालं असतं काय माहिती. इतका त्रास होतो आईच्या सल्ल्याचा? होतोय खूप त्रास होतोय मला तुझ्या सल्ल्याचा. आई काय मूड होता माझा मी इथे आले तेव्हा. उत्साह होता माझा. आणि आता काय मूड करून टाकलास बघ. शी आता तिला फोन करण्याची इच्छा पण राहिली नाही. ती घरी आल्यानंतरच कळेल काय झालंय ते. हा शिल्पी बोल. हा विद्युत ऐक ना. उद्या फ्रायडे. हो लक्षात आहे माझ्या. मी संजूला उद्या ड्रॉप करणार आहे. नाही तसं नाही. माझ्या डोक्यात जरा वेगळंच होतं. म्हणजे उद्या तू मी आणि संजू आपण तिघं मिळून जाऊयात का त्याच्या आवडत्या गार्डन मध्ये? खूप दिवस झाले आपण तिघही कुठे बाहेर नाही गेलो. सो तू जे वागतोयस त्याच्यामुळे तिला तुमच्या फ्युचर बद्दल होप्स वाटू शकतात. तुला जर पुन्हा तिच्याशी लग्न करायचं नसेल तर तिला या होप्स देऊ नकोस. माझं फक्त इतकं म्हणणं आहे की काही करताना वागताना तिला फॉल्स होप्स देऊ नकोस. यापुढे माझ्याकडून कोणतेही रॉंग सिग्नल्स तिला जाणार नाहीत याची मी काळजी घेईन. शिल्पी अगं नाही उद्या ना मला खरंच वेळ नाही आहे. माझ्या खूप मीटिंग्स आहेत उद्या. तू एक काम कर, तू ताईला घेऊन जाशील का? नाहीतर इनफॅक्ट तू श्रेयसला घेऊन जा. म्हणजे तुला गाडीतून घेऊन जाईल. ते सेफ पण असेल. नाही ऐक ना. या सगळ्या लोकांसोबत जाण्यापेक्षा आपण तिघं जर गेलो तर संजूला जास्त बरं नाही का वाटणार?
खूप दिवस झाले आपण कुठेच बाहेर नाही गेलोय म्हणून म्हटलं. शिल्पी मला मान्य आहे, पण उद्या मला खूप काम आहेत, मला नाही जमणार. मी संजूला ड्रॉप करतो तिथे, तू ॲडजस्ट कर प्लीज. बरं ठीक आहे, मग फ्रायडेच्या ऐवजी सॅटर्डेला जाऊया का? तसंही सॅटर्डेला म्हणजे या सॅटर्डेला तुला कोर्टाला सुद्धा सुट्टी असेल, छान वेळ मिळेल. हां चालेल. शिल्पी ऐक माझं, मी सॅटर्डेला इनफॅक्ट मुंबईतच नाही आहे, मी कामानिमित्त बाहेर जाणार आहे, त्यामुळे मला सॅटर्डेला पण जमणार नाही. विद्युत अरे थोडासा वेळ काढणं प्लीज, बघ ना काही ॲडजस्ट होतंय का? शिल्पी ऐक माझं, मी थोडा कामात आहे, मी नंतर फोन करू का तुला? पण मी संजूला मात्र उद्या ड्रॉप करतो. बाय. हॅलो, असं काय हो ऑकवर्ड वागतोय? एकच प्रोडक्ट? सर म्हणजे आमचा प्लॅन आहे, पण आत्ता माझ्याकडे एकच रेडी आहे. अश्विनीजी, तुमचा हे प्रॉडक्ट खूप चांगलं आहे, नो डाऊट. बट वी थिंक तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायला खूप घाई केली. राईट. या फेसपॅकवर काय इन्व्हेस्टमेंट करणार? तुम्हाला जर फंडिंग हवा असेल ना, तर त्याचा राईट यूज सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर असायला हवा. एक 8-10 प्रोडक्टची रेंज, याचं ग्रँड लॉन्च, डिस्ट्रीब्युशन्स, ॲडव्हर्टाइजमेंट असतात. अहो इतर मार्केटिंग असतं. सर मी लवकरात लवकर करते, आणि एकदा का तुम्हाला प्रोडक्ट आवडलं की ते सगळं झाल्यानंतर जे टेस्टिंग असते ना, त्यासाठीच तर भेटतोय आपण. म्हणून मी म्हणालो की तुम्ही घाई केलीत. काय आहे वरून? तुम्ही यांना समजावलं नाही इथे येण्यापूर्वी काय प्रिपरेशन करावं लागतं ते? आय एम सो सॉरी सर. सॉरी म्हणून काय होणार आहे? दुसऱ्या एखाद्या डिझर्व्हिंग कॅन्डिडेटला मिळाला असता ना स्टॉल. हो, कोणाचा तरी चान्स घालवला वरून तुम्ही. आय एम सॉरी सर, पण पुढच्या वेळी आम्ही स्वतः इनिशियल राऊंड घेऊ आणि त्यानंतरच स्टॉल अलॉट करू. हे बघा, तुम्ही पर्सनली घेऊ नका मॅडम. शेवटी एक्सपिरियन्स मधूनच माणूस शिकत असतो. हा तुमच्यासाठी एक अनुभव आहे असं समजा, आणि पुढच्या वर्षी तुमच्या प्रोडक्टची चांगली रेंज घेऊन या इथे. सध्या एक काम करू, तुमचं एकच प्रॉडक्ट असलं तरी खूप हिट प्रॉडक्ट आहे, त्यामुळे तुम्ही ज्या प्रॉडक्टच्या जोरावर बॅटिंग करणार होता ना, त्याची कुंडली आम्हाला द्या. म्हणजे अहो ते ब्रोशर मागतायत. ब्रोशर? ब्रोशर असेल ना? मी बनवलंय, पण प्रिंट हो, अजूनही तुमचं ब्रोशर आलं नाही का? नाही म्हणजे येतीलच इतक्यात. मी काय म्हणते, मी प्रिंट आल्यावर ना सर तुम्हाला लगेच देते, तोपर्यंत म्हणजे बाकीचे डेमो. एक मिनिट, मी तुम्हाला जे काही हवंय ना ते ह्या पेपरवरच लिहून देते. जास्त वेळ नाही लागणार. रिलॅक्स. हो, एवढा लोड घेऊ नका. हा काय शाळेचा पेपर नाहीये. इट्स ओके, असं होतं. सॉरी सर, मी म्हणजे ना अजून तयारीशी यायला हवं होते. अश्विनीजी, यू हॅव द स्पार्क. पण मार्केटमध्ये उतरण्यासाठी तुम्हाला खूप तयारी करावी लागेल. बघा, हे समजून घ्या, एक वॉस्ट आणि जोरदार असलेल्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही उतरताय. तुमची अगदी बेसिक तयारी नाही अश्विनीजी. बिझनेसची स्वप्न रंगवणं आणि ते प्रत्यक्षात आणणं यात खूप मोठा फरक आहे. अश्विनीजी, तुमची परिस्थिती आता मोठ्या समुद्रात असलेल्या छोट्या मासोळीसारखी आहे. तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, तर अजून खूप लांबचा पल्ला गाठायचंय, हे लक्षात ठेवा. सर मी सर ऐका ना माझं प्लीज. सर तुम्ही तरी सांगा ना त्यांना. माझं एकदा ऐकून. अश्विनीजी, यू हॅव द स्पार्क. पण मार्केटमध्ये उतरण्यासाठी तुम्हाला खूप तयारी करावी लागेल.
बिझनेसची स्वप्न रंगवणं आणि ते प्रत्यक्षात आणणं यात खूप मोठा फरक आहे. अश्विनी वाघमारे, हे तुमचे ब्रोशर्स. एक्सक्यूज मी मॅम, फ्युचरमध्ये जर तुम्हाला कोलॅब करायची गरज वाटली तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, याच्यावर मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. अश्विनीजी, तुमची परिस्थिती आता मोठ्या समुद्रात असलेल्या छोट्या मासोळीसारखी आहे. तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना तर अजून खूप लांबचा पल्ला गाठायचंय, हे लक्षात ठेवा. अरे असं काय करताय? तुम्हाला जे आवडेल ते नाही चालणार ना, क्लायंटची रिक्वायरमेंट बघायला हवी. अहो असं काय? अहो क्लायंटला रिक्वायरमेंट आहे ओपन बॅल्कनीची, ती हवी आहे म्हणजे हवी आहे. तुम्ही चेंजेस करा या प्लॅन मध्ये आणि पाठवा मला. नाही ते करून द्या सर. हा ठीक आहे, मला माहिती पलटा ना. अहो तुम्ही नका पलटू. नाही हे बघा, मला माहिती आहे तुम्ही आर्किटेक्ट आहात. क्लायंटची रिक्वायरमेंट असते ती पूर्ण करावी लागते. एकदा तुम्हाला हँडओव्हर केलं मग तुम्हाला जे करायचं ते करा आणि जे सांगितलं तसंच करा. तुमचं डोकं नका लावू. हा ठीक आहे, हा ठेवा फोन. काय माणूस यार, ऐकतच नाही. ते वारंगला सांगा हे असं आर्किटेक्ट असेल तर मला चालणार नाही. उद्या सकाळी याला ऑफिसला बोलव, चेंज प्लॅन बरोबर. नाही आला तर याला चेंज करायचं आपण. ठीक आहे मी सांगतो. पण सर आता मी साईटवर चालू, तुम्ही पण येताय ना? चल वेडा आहेस काय? त्यांनी डोकं फिरवलं एक तर. मी निघतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हाला किती लाखाचं इन्व्हेस्टमेंट मिळालं? 30 लाखाचं फंडिंग मिळालं सर. एक्सक्यूज मी मॅडम. मॅडम तुमचं प्रेझेंटेशन कसं झालं? हा, मी थोडं तयारीनिशी यायला हवं होतं. ओके, ऑल द बेस्ट. यावेळी सुद्धा 100% इन्व्हेस्टमेंटचा रेकॉर्ड झालाय ना? नाही ना यार, या अश्विनी ब्युटी प्रोडक्टमुळे सगळा झोल झाला. ह्यांच्यामुळे माझा रेकॉर्ड मोडला. नाही तर दरवर्षी 100% स्टॉलला इन्व्हेस्टमेंट मिळतं. हॅलो, हाय मॅम. तुम्ही अश्विनी वाघमारे आहात ना? मी तुम्हाला मिसेस इंडियाच्या स्टेजवरती बघितलं होतं. मला विश्वासच बसत नाहीये की मी तुम्हाला आता प्रत्यक्षात बघतेय. मॅम आपण एक सेल्फी काढूया. मॅम टुडे आय एम सो हॅपी की मला तुम्हाला भेटायला मिळालं. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. काय अश्विनी मॅडम, हा आधी तरी सांगायचं ना. अहो तुमच्या ग्लॅमरचा फायदा आमच्या एक्झिबिशनला तरी झाला असता. आता तर फक्त नुकसानच झालेलं आहे. कशाला हे असले प्रोडक्ट काढताय? तुमचं जे क्षेत्र आहे ना त्याच्यात काम करा.